तो तेवढ्यात एक विद्यार्थी उठून उभा टाकतो आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी रंगमंचावर येतो. आणि तो विद्यार्थी मला शिक्षकाला गुरुजीला प्रश्न विचारायचा आहे, कारण गुरुजीच्या मनामध्ये काही नसते की तो विद्यार्थी माझा अपमान करणारा आहे, रागाचा वचपा करणारा आहे, ही कल्पना नसते गुरुजींना काही. गुरुजी म्हणले ठीक आहे, विचार, काय विचारायचं ते. माझ्या हातामध्ये चिमणीचं पिल्लू आहे. काय आहे माझ्या हातामध्ये? चिमणीचं पिल्लू आहे. ते चिमणीचं पिल्लू मेलेलं आहे का जिवंत आहे? सर मला सांगा या प्रश्नाचं उत्तर. गुरुजी 2 मिनिटं विचार करतात. मेले चिमणीचं पिल्लू म्हणाव तर तो मूठ सोडेल आणि पिल्लू उडून जाईल. जिवंत आहे पिल्लू म्हणाव तर ते मूठ आवळेल आणि त्या पिल्लाला मध्ये मारून टाकेल. 2 मिनिटं गुरुजी विचार करतात आणि त्या विद्यार्थ्याला उत्तर देतात, कारण सर्व गुरुजन विद्यार्थी सगळ्यांचं लक्ष होतं की प्रश्नाचं उत्तर ह्या काय देतील गुरुजी. गुरुजीचं उत्तर होतं, तुझ्या हातात जे चिमणीचं पिल्लू आहे हे जिवंत आहे का मेलेलं आहे हे तर मी काही तुला सांगू शकत नाही, पण त्या चिमणीचं जे आहे अस्तित्व ते सर्व काय आहे तुझ्या हातामध्ये आहे. त्याला मारायचं आहे का त्याला सोडायचं आहे हे सर्व काय आहे तुझ्या हातामध्ये आहे, कारण त्या चिमणीच्या पिल्लाचं तू सर्वस्व काही आहे. त्या विद्यार्थ्याला